नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। गणित विषयाचा आपला आज 17वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? 31 ते 40 संख्यांची ओळख करून घेणार आहोत। सोबतच मागची पुढची संख्या लिहिणार आहोत, फक्त 31 ते 40 संख्यांची। तर वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला 31 ते 40 या संख्या शिकवणार आहे 4 दिवस। सोबतच आपण 4चा पाढा सुद्धा शिकणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी घेऊन बसायचं घरचा अभ्यास करण्यासाठी। आणि गणिताचा अभ्यास हा सकाळी लवकर उठून करायचा तुम्हाला, ठीक आहे? तर आज आपण 31 ते 40 संख्या शिकणार आहोत। आता मी इथं 30 लिहून ठेवले। कसं काय लिहून ठेवले विचार सांगा बरं? कारण की आपण 3 दशक 30 केलेले, 3 दशक 30 आपले हे 3 दशक झालेले। 30च्या पुढे जायचंय। आता पुढच्या संख्या कशा तयार झालेल्या आहेत बघा। संख्या हे ट्रिक नवा पाठ करायच्या, लक्षात ठेवायच्या, पाठ करायच्या नाही, लक्षात ठेवायच्या। मी तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला 31 ते 40 शिकवणारच आहे, पण आता ह्या संख्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत। आता 30 बरोबर आहे का? 30 हे झाला 1 आणि हा 30, 1 30। बा म्हणजे किती? 2। ब म्हणजे 2, ब 30, ब 30। ते म्हणजे 3, ते 30। चौ म्हणजे 4, चौ 30। 30 का बरं म्हणायले मी? कारण की हे 3 म्हणजे 30 दशक आहे, 3 दशक आहेत। हे 3 म्हणजे काय? दशकाच्या जागेवर आहेत, म्हणून हे 30 आहेत। तर पस म्हणजे 5, पस 30, पस 30। छ म्हणजे 6, छ 30, छ 30। सदो म्हणजे 7, सदो 30, सदो 30। पुन्हा नंतर अड्डो म्हणजे 8, अडो 30। 1 कोट 40। आता इथं मात्र आपल्या सगळ्यांचं चुकतं, 1 कोट 40, 40 म्हणतो पण इथं असतं 30। इथं किती असतं? 30, 1 कोट 40 आणि इथे येणार आपली 40, 1 कोट 40। पुढचं संख्या आहे 1 30, 1 30। पुढे आहे येणार आपलं ब म्हणजे 2, ब 30। पुढे येणार ते म्हणजे 3, ते 30। पुढे नंतर येणार आपलं चौ म्हणजे 4, चौ 30। प म्हणजे 5, पस 30। पुढे येणार छ म्हणजे 6, छ 30। पुढे येणार सदो म्हणजे 7, सदो 30। पुढे येणार अडो म्हणजे 8, अडो 30। एक कोण म्हणजे 9, एक कोण म्हणजे 9, 1 कोण 40 आणि इथे येणार आपले 40। पुढे बघा आता 1 30, 1 30। पुढे येणार ब म्हणजे 2, ब 30, ब 30। पुढे येणार ते 30, ते 30। पुढे येणार चौ 30, चौ 30। पस पुढे येणार पस 30, पस 30। पुढे येणार छ म्हणजे 6, छ 30, छ 30। नंतर येणार आपले सदो 30, सदो 30। पुढे येणार अडो 30। 1 कोट 40, 1 कोट 40। 1 कोण म्हणलं की 9 येतं बघा, 1 कोण म्हणलं की 9 येतं, पण 40 नाहीये तर 30 आहे। 1 कोण 40 म्हणताना 40 म्हटलं, पण इथं असतं 30 आणि पुढे येणार आपले 40। हे 40 का आले? कारण की हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे दशक ह्या 30 मध्ये मिसळले, म्हणून हे झाले 40। आता पुढं 1 आणि हा 30, 1 30। ब म्हणजे 2, ब म्हणजे 2, ब
30. ते म्हणजे 3, ते 30. चौ म्हणजे 4, चौ 30. पस म्हणजे 5, पस 30. पुढं छ म्हणजे 6, छ 30. नंतर सदो म्हणजे 7, सदो 30. नंतर येणार आपलं अडो म्हणजे 8, अडो 30. पुन्हा नंतर 39 आणि नंतर येणार आपले 40. हे बघा 30. पुन्हा नंतर येणार 30. नंतर येणार 30. पुन्हा नंतर येणार 34. पुन्हा नंतर येणार 35. नंतर येणार आपले 36. सदो म्हणजे 7, सदो 30. अड्डो म्हणजे 8, अडो 30. 39 आहे पण इथं 30 असतं आणि शेवटी येणार आपले 40. अशा प्रकारे आपली उजळणी लक्षात ठेवायची. 30 म्हणलं की 3 दशकाचं घर हे लक्षात ठेवा. 30 म्हणलं आता कधी परीक्षेत येऊ द्या, कोणी विचारू द्या, अरे 36 लिही म्हणलं की 30 म्हणलं की 3 लिहायचं. 6 म्हणजे 6, 3 दशक 6, 36. 38 म्हणलं की 30 लिहायचं आधी, नंतर अडो लिहायचं, अडो 30. हे नीट लक्षात ठेवा तुम्ही. चला आता आपण वाचत उजळणी लिहिणार आहोत. कसं लिहायचं उजळणी? आपल्याला वाचत लिहायचे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत उजळणी लिहायचे. चला सुरू करू उजळणी लिहायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 37 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36,
3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40. तर आता आपल्याला 4चा पाढा शिकायचा. आधी आपण काय कोणते पाढे शिकलो? 2 3. 2 आणि 3चा पाढा लिहू. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 सत्त 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. आता आपण 4चा पाढा तयार करणार. 4चा पाढा कसा तयार करायचा? 1 2 3 4. इथं मी ठेवला, काय ठेवला? अंगठा. इथं काय ठेवलेलं आहे? अंगठा. तुम्ही सुद्धा असे बोट काढा आणि 4च्या पुढे इथं अंगठा ठेवा. 1 2 3 4. आता मी इथं लिहिणार आहे 4. 4 म्हणायचं फक्त. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. असं तयार झाला आहे आपला 4चा पाढा. किती सोपं आहे बघा बरं. खूप सोपं असतं. देवाने हे 5 बोट इतके छान दिलेत आपल्याला. याच्यावर कांड्या बरोबर 3 3 दिलेले आहेत. गणित करण्यासाठी खास दिलेत असं वाटते मला तर कधी कधी. त्याला आता आपण 4चा पाढा लिहायचा. चला. 4 एके 4, माझ्यासोबत वाचत लिहा. 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12,
चारी चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 सत 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 सत 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. तर मुलांनो आता आपल्याला मागची पुढची संख्या लिहायची. तर मागची पुढची संख्या लिहायची म्हणजे पुढची संख्या लिहिणं खूप सोपं आहे. आपण जर म्हटली उजळणी तर आपल्याला जवळपास सरावानं पाठ झालेले आहे. 1.5 15, 1.6 16. किती सोपं, 1.7 17. तुम्हाला हे लिहायचं आहे, माझ्यासोबत लिहायचं. उत्तर पण बघून लिहा, गणित पण बघून लिहा. नंतर मग 50 संख्या झाले की मी मात्र उत्तर तुम्हाला अजिबात सांगणार नाहीये. ठीक आहे. तर 3.1 31. 31च्या मागची संख्या कोणती? 3.1 31. 31च्या मागं किती येणार आहे? 30. किंवा असं जर पाहायचं 1च्या मागं किती असतं? 1च्या मागं 0. 1च्या मागं 0 असतं आणि 3ला 3 घेतलं. तिथं काही तुम्हाला अशी संख्या पट्टी असणार नाही. मागची संख्या काढत असताना एककाच्या जागेवर जी संख्या आहे, एकक कोण आहे? 1 आहे. एककच्या मागं कोण असतं? 0. आणि 3ला जशाच तसं आपण दशकाची संख्या लिहिलेली आहे. 3.0 30, 3.1 31, 3.2 32. पुढची संख्या लिहायचं खूप सोपं आहे. आता 7. 7च्या मागं किती असतं? 7 मधून 1 गेला किंवा 7च्या मागं कोण असतं? 6. 7च्या मागं कोण असतं? 6. आणि 3ला 3 लिहिलं. 3.6 36, 3.7 37, 3.8 38. अशा पद्धतीनं आपण मागची पुढची संख्या लिहायची. फक्त एककाकडे बघायचं, कारण की शेजारी कुठं राहतो? एकक आपल्या जवळच्या भिंतीला राहतो. एका भिंतीला चिटकून असतो शेजार. मग आता ह्या संख्येची भिंत कोणती आहे? एककाची भिंत आहे. आता हे एककाच्या भिंतीला लागून मागचा पुढचा शेजारी असतो. मग मागं कोण आहे? 7च्या मागं 6 आहे आणि 7च्या मागं पुढं कोण आहे? 8. अशा पद्धतीने आपल्याला मागची पुढची संख्या शोधायची असते. हे 3.6 36, 3.7 37, 3.8 38. पुढची संख्या काय उजळणी म्हणलं तरी येऊन जाते. आता 3.3 33. 33च्या मागं कोण आहे? 33. 3च्या मागं कोण असतं? 2. आणि 3ला 3 तसेच घेतले. 3.2 32, 3.3 33, 3.4 34. आता 0. 0च्या मागं कोण असणार आहे? 0 म्हणजे 10. 10च्या मागं कोण असणार आहे? 9. आणि हे 3 जशास तसं घेतलं. 38, 39, 40. किती सोपं आहे. मागची संख्या काढत असताना असं सांगितले. 38च्या नंतर कोण असतं? 39. 40च्या मागं कोण आहे? 0च्या मागं असतं 9. 0च्या पुढे असतं 1. तर 9 घेतलं आणि 9च्या मागं घेतलं आपण 3. आता 38. 8च्या मागं कोण असतं? 7. 8च्या मागं असतं 7 आणि 4ला 4 घेतले. 4.7 47, 4.8 48, 4.9 49. पण 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35. मध्ये काय येणार? 3.6 36, 3.7 37. आता 38च्या मागं 8च्या मागं कोण? 8. 8च्या मागची संख्या किती आहे आपली? 7 आणि 3. 3.7 37, 3.8 38, 3.9 39. आता पुढे बघा 36. 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 2.9 29. 9च्या मागची संख्या कोणती आहे? 8 आणि हे 2.
2.8 28, 2.9 29, 3.30, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 1.8 18, 1.9 19 आणि 2.20. अशा प्रकारे आपण मागच्या पुढच्या संख्या शिकलेल्या आहोत. आता जर तुम्हाला बऱ्यापैकी जर संख्या लक्षात असल्या तर मी एक संख्या लपवणार आहे बघा, तुम्ही ती पटकन शोधायची. आता एक संख्या मी लपवलेली आहे. अशी संख्या लपवली की जी 31च्या पुढे आहे आणि 33च्या माग आहे. कोणती संख्या आहे सांगा बरं ती. सापडली? 32. कोणती संख्या आहे ती? 32. आता मी एक संख्या लपवली आहे. शोधा शोधा शोधा. कोणती संख्या आहे ती? सापडली का? विचार करा, विचार करा. सांगा, मोठ्यानं सांगा. मला येते आवाज. माझ्याकडे जादूचे कान आहेत. मला तुम्ही तिथं बसून सांगितलं तरी ऐकायला येतं. सांगा पटकन. कोणती संख्या आहे इथं? 37च्या पुढे आहे आणि 39च्या माग आहे. कोणती संख्या आहे ती? 38. कोणती संख्या आहे? 38. सांगा सांगा सांगा. आता मी एक संख्या लपवली जी संख्या 28च्या पुढे आहे आणि 30च्या माग आहे. अशी कोणती संख्या आहे? सांगा 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 सांगा. कोणती संख्या आहे ती? 29. इथं अशी संख्या आहे की जिची बेरीज 30 अधिक 1 होते आणि 32च्या माग आहे. ज्याच्या एकक स्थानी 1 आहे आणि दशक स्थानी 3 आहे. अशी कोणती संख्या आहे सांगा बरं लपवलेली. सापडली 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 सापडली. 31, 32, 33. आता गेस करा बरं मी कोणती संख्या लपवली आहे. सांगा 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 सांगा. कोणती संख्या लपवली मी? अशी संख्या लपवली की जी 26च्या पुढे आहे आणि 28च्या माग आहे. 6च्या पुढचा एकक दशक आहे. एकक स्थानी 6च्या पुढचा अंक आहे. कोणता आहे 6च्या पुढचा एकक स्थानचा अंक? 7. 27. कोणती संख्या लपवली होती मी? 27. मी अशी संख्या लपवली की जी संख्या 35च्या पुढे आहे आणि 37च्या माग आहे. 35च्या पुढे आहे आणि 37च्या माग आहे. अशी कोणती संख्या लपवली मी सांगा बर. सापडलं सापडलं सापडलं. सांगा 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 सांगा. 36. कोणती संख्या लपवली होती मी? 36 ही संख्या लपवली होती. आता मी कोणती संख्या लपवली सांगा बर. अशी संख्या आहे की ज्याची किंमत 40 एवढी आहे. ज्याची किंमत 40 एवढी आहे म्हणजे कोणती संख्या आहे? 40 एकक. सोपं आहे. 40 लपवलं म्हणजे 40च असणार. मी आता अशी संख्या लपवली की जी 26च्या पुढे आहे आणि 28च्या माग आहे. 26 आणि 28च्या मध्ये कोणती संख्या? आठवली आठवली आठवली. काढू. हे बघा ती संख्या आहे आपली 27. मी अशी संख्या लपवली की जी 33च्या पुढे आहे, 35च्या माग आहे आणि जिच्या एकक स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 3 आहे. अशी संख्या लपवली. कोणती आहे? कोणती आहे? शोधा 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 शोधा. 34. 3.4 34. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 4 दिवस 31 ते 40 एवढी संख्या शिकणार आहोत. इतकी व्यवस्थित शिकायची की झोपेत जरी विचारलं की बाबा 35 मध्ये एकक कोण आणि दशक कोण तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे.